तर नमस्कार, जय शिवराय भावांनो. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज व्हिडिओ बनवतोय यूट्यूबसाठी खास, कारण लॉंग फॉर्ममध्ये व्हिडिओ तयार होणार आहे. त्याचं कारण असं, आणि नेहमीप्रमाणे आपलं आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की मला बरेच आपल्या गाडीत डॅशकॅम जो लावलेला आहे त्या डॅशकॅमबद्दल बरेच इन्क्वायरी आल्या. काही जणांचं म्हणणं आहे कितीला बसला, काय कसं फंक्शन काय आहे त्याच्यात, त्याचा फायदा काय आहे, बऱ्याच गोष्टी अशा लई जणांच्या अशा माझे म्हणणं होतं. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आता पहिलं तुम्हाला सांगतो की गाडीत डॅशकॅम बसवणं का गरजेचं आहे. आता प्रायव्हेट गाडी असो किंवा टुरिस्ट गाडी असो, कोणत्याही गाडीत डॅशकॅम ह्यासाठी गरजेचं आहे. आता जर समजा XYZ समोर माझी एक गाडी चाललेली आहे आणि त्या गाडीच्या समोरून जर समजा एखादा व्यक्ती क्रॉस झाला, मला जर समजा ओव्हरटेक मारायचे गाडीला, मी गाडी लेफ्ट माझी घेतली निघाले, पण जर समजा त्याच्या राईटवरून एखादा तिकडं गपकनी आला आणि त्या गाडीला आपला डॅश झाला, ज्यात आपली काही चुकी नाही, अशा वेळी जर एखाद्या गाडीला डॅश झाला किंवा अजून काही झाले विषय, एखादा पाठीमागून येऊन आपल्याला ठोकला, तर ह्या सगळ्या गोष्टीत आपण चुकीचं आहे का नाही हे जर सिद्ध करायचंय तर आपल्याला डॅशकॅम लय गरजेचं आहे. महत्वाचं ते झालं. आणि आता व्हाईट प्लेटवर असो किंवा येलो प्लेट असो, सगळ्यांसाठी तो महत्वाचा आहे. सेफ्टी आहे. सेफ्टी कशी म्हणता येईल, आता आजकाल भरपूर असे लूटमार वगैरे रस्त्यावरती गाड्या अडवणं ह्या त्या. आता बाहेरच्या ठिकाणी तुम्ही बघताय की रोडवरती लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने गाडी थांबवायची, किंवा एखादी लेडीज असन लिफ्ट द्यायला म्हणून थांबणार. आता लेडीजने हात केला म्हणजे आपण लगेच आपल्या मनात अशा बुडबुड्या फुटत आहेत, अरे 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 हात केला थांब 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 असं होतं. आणि मग काय होतं, एक आपल्या मनात लालसा तयार होती आणि आपण थांबतो त्यांच्यासाठी. मी नाही थांबत, बाकीच्यांचं सांगतोय. आणि मग तुम्हाला माहितीच आहे पुढं कसं होतं. मग लेडीज लगेच आता त्या खास त्याच कामासाठी असतात त्या बाया की असंच अनोळखी व्यक्तींना लिफ्ट घ्यायची आणि मग असं दाखवायचं की हा व्यक्ती माझी छेडछाड करतोय, मग त्यांच्याकडून पैसा लोबाडण्याचा प्रयत्न करायचा. ह्या सगळ्या गोष्टी अशा चालू आहे सध्या, सगळीकडेच चालू आहे. बरेच आपण या बातम्या गोष्टी कुठं न्यूजला येत आहे किंवा तुमच्या जवळपासचा मित्र वगैरे आहे त्यांच्यासोबत ह्या गोष्टी घडलेल्या आहे सगळ्या. रोडवरती आता टुरिस्ट लाईनमध्ये जर झालं तर आपण सगळ्यांनाच माहिती आहे, आज लोकांचा टुरिस्ट लाईनमधले जे ड्रायव्हर आहे त्यांच्याकडे बघायचा लोकांचा दृष्टिकोन सगळ्यात भंगार दृष्टिकोन आहे त्यांचा. मी आज म्हणतो ना, आज आपण स्वतःच्या गाडीत जरी फिरत असन पण एखादा PMTने जरी फिरणार आहे ना, म्हणजे ज्याची पार अवकात नाही काही, तो पण येऊन आपली माराय बघतो का, तर त्याला वाटतं आपली अवकात काहीच नाही, आपल्याला झिरो व्हॅल्यू देतात लोक. आणि त्याच्यामुळं काय होतंय, आपल्याकडं त्यांचा बघायचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे ना ते आपल्याला वागणूक पण तशा प्रकारे देतात. आपण गाडीला कट मारा नका मारू, स्वतःच कट मारून जातीन, परत वरती आपल्यालाच म्हणतील तू कट मारला, मला साईड नाही दिली, असं तसं बऱ्याच गोष्टी होतात अशा. बऱ्याच सांगायला गेलं तर भरपूर आहे, पण काय होतंय प्रत्येक गोष्ट सांगू नाही शकत आपण. आता तुमच्यासारख्यांनी व्हिडिओ बघितले पाहिजे, पण तेच महत्त्वाचे मुद्दे सांगतो की बॉ डॅशकॅम का गरजेचं आहे. पोलिसांनी एखाद्या अडवलं, आता माझ्यासमोर हा यशवंतनगरचा सिग्नल आहे व अजून मला ग्रीन सिग्नल आहे, मी राईट इंडिकेटर दिलाय, चाललाय येल्लोला, टपकन मी झेब्रा क्रॉसिंग क्रॉस करून घेतली. येल्लोचं म्हणजे काय साईन राहतंय की सावध राहा, आता रेड लाईट येणार आहे. येल्लो लाईनला आपण गाडी क्रॉस करून झेब्राच्या क्रॉसिंग जर झाली असेल तर आपली काहीच चूक नाही, आपण सेफली निघालेलो आहे. ऑरेंज फक्त आपल्याला सावध करायचा इशारा आहे. आता मी तेवढं टपकन निघालो आणि अशा वेळेस जर समजा एखाद्या पोलिसांनी मला समोर अडवलं की बुवा तू सिग्नल रेड असताना सिग्नल क्रॉस करून गाडी टाकली तो, तर मग तुला फाईन भरायला लागेल, असं तसं जर असं बोलला एखादा, तर त्याला आपल्याला प्रूफ दाखवायला आपल्याकडं पाहिजे. तर त्याच्यासाठी हा डॅश कॅमेरा आहे. आता नशीब योगायोग बघा, मला हे सिग्नलचं पण उदाहरण द्यायचं होतं आणि म्हणतात ना तो योग जुळून येतो एखाद्या गोष्टीचा.
मापात बरोबर येल्लो सिग्नल आला होता. मला जे उदाहरण सांगायचं तोच पटकन मुद्दा समोर आला. तर असो, ह्या गोष्टींसाठी आपल्याला डॅशकॅम गरजेचं आहे. अजून एक दुसरा प्रश्न राहिला की बऱ्याच आपल्या लाईनमधले जे टुरिस्ट लाईनमधले जे गाडीवाले आहेत, ऑनलाईन बुकिंग वगैरे घेतलेले ओला उबेर रॅपिडोच्या झाल्या, कस्टमरनी बऱ्याच ड्रायव्हरांना फसवणूक केलेली आहे. गाडी बुक करतात, एखाद्या स्टॉपला नेऊन थांबवतात, तुम्ही इथं थांबा, आम्ही आलो, मॉलमध्ये जायचं आहे, मेडिकलमध्ये जायचं आहे, आणि तिथून डायरेक्ट गायब होतात. मग आपण सगळी मेहनत जी केलेली आहे त्या मेहनतीचा आपल्याला काहीच मोबदला भेटत नाही. पण जर गाडीत डॅशकॅम असेल, तर आता माझ्या गाडीमध्ये 3 कॅमेरावाला डॅशकॅम आहे, एक फ्रंट, बॅक आणि इनरचा. कॅबिनमधलं पण रेकॉर्ड होतं. आणि त्यामुळं फायदा काय होतो, तर समजा आता मी यशवंतनगरमध्ये, इथं समजा आता डी वाय पाटील असते किंवा महिंद्रा अँथेनिया रॉयले हे जे काही बिल्डिंग आहे, समजा तिथून मी कुठून पिकअप केलं असेल, तर आपण नियर बाय त्या पोलीस चौकीला जाऊन कंप्लेंट करू शकतो किंवा त्या बिल्डिंगमध्ये आसपास जाऊन चौकशी करू शकतो. कारण डॅशकॅममध्ये त्या व्यक्तीचा चेहरा रेकॉर्ड झालेला राहतोय. हा डॅशकॅमचा फायदा आहे. मग नंतर आपल्याला समजा तिथं बिल्डिंगमध्ये चौकशी केली, तिथं नाही भेटलं, तर आपण पोलीस कंप्लेंटसुद्धा करू शकतो. ह्या गोष्टीसाठी तो भरपूर गरजेचा आहे. आता अजून एक दुसरी गोष्ट झाली, आता आपल्या 1-2 ते 3 दिवसापूर्वी वाकडला का कुठं एक्झॅक्ट मला लोकेशन माहीत नाही, पण आपल्या एक ड्रायव्हरला कस्टमरने एवढी बेदम मारहाण केली ना, म्हणजे अक्षरशः त्याचं इथं काहीतरी कडं का काय मारलं होतं, म्हणजे पूर्ण फुटलं होतं त्यांचं. आता जे आपले एक पुण्यामधले रवी तुपेरे म्हणून आहेत, रवी भाऊ, त्यांनी जो पिवळी पाटी एकी जी संघटना ग्रुप काढलेला आहे, तर त्यांच्या थ्रू तो मॅटर सॉल्व्ह झाला. त्यांनी पोलीस कंप्लेंट वगैरे केल्या पुढे. तर त्यांनी पोलीस कंप्लेंट वगैरे केल्या त्यावरती. तर जर डॅशकॅम असेल तर आपल्याला कस्टमरचा चेहरा वगैरे सगळं त्याच्यात शो होतोय. त्याच्यामुळं शोधाशोध घ्यायला पोलिसांना पण लवकर फायदा होतो त्या गोष्टीचा. तर तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी डॅश कॅमेरा आपल्याला लय गरजेचा आहे. तर ठीक आहे, मी परत व्हिडिओ बनवतो. गॅसच्या लाईन येते नेमकं. तर भावांनो, मगाशी नेमकं गॅस भरत होतो आणि लाईनीला असल्यामुळं काय होतं, तर रिक्षा वगैरे मध्ये घुसत होत्या, त्याच्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू करता नाही आला. तर आता तोच विषय आपला की डॅशकॅम का गरजेचं आहे. तर आता हेच सांगितलं तुम्हाला, हे जे काही असे मुद्दे आहेत ना, तर याच्यामुळं आपल्याला डॅशकॅमची नितांत गरज आहे. मी म्हणतो प्रत्येक गाडीवाल्याने गाडीमध्ये डॅशकॅम बसवावा, आणि खास करून आपले जे परमिट लाईनवाले आहेत त्यांनी ते 100% बसवावं, म्हणजे बसवाच. कारण खूप घटना झाल्यात अशा, खूप आपल्यावर एवढा अन्याय होतोय ना या गोष्टींचा की कोणच मग कवडीची किंमत द्यायला आपल्याला तयार नाही. आज तुम्ही बघताय, हे ठीक आहे, लूटमार वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी तरी नॉर्मल आहे, पण मर्डरसुद्धा झाल्यात, कित्येक जणांचे मर्डर झाल्यात. आता तुम्हाला माहीत असेल, 6 महिन्यापूर्वी आळेफाट्याला आमच्या इकडं पण एक मर्डर झाला होता. नाशिकची गाडी होती, इकडून पुण्यावरून शीटं भरून गेली आणि आळेफाट्याच्या तिथं त्या व्यक्तीचा मर्डर करून ती गाडी चोरीला गेली. त्यानंतर आता मुंबईमध्ये मी त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवलेला आहे, पण आता मला एक्झॅक्ट ते लोकेशन लक्षात येत नाही. तिथं पण आमच्याच साईडला, म्हणजे जुन्नरला जे घेऊन चालला होता जो कस्टमर, त्यांचे काही नंतर तपास लागल्यावर कळलं की त्यांचे शाब्दिक वाद वगैरे झाले. तर त्यानंतर त्या बाचाबाचीत नंतर असं समजून आलं की त्या ड्रायव्हरनेच काहीतरी स्वतःच्या बचावाला का किंवा कशासाठी काय ते चाकूचा वापर का काय केला, तर त्यांनीच तो कस्टमरने परत हिसकावून त्याचाच त्याला गोपसला आणि घाबरून त्याची बॉडी तिथं टाकली दरीमध्ये, आणि ती गाडी मुंबईला नेऊन लावली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. पण तेच जर समजा गाडीत आपल्या डॅशकॅम असता, तर आपल्याला चूक आपली आहे किंवा समोरच्याची चूक आहे किंवा काय घडलं आहे काय नाही, एखादी गोष्ट जर घडून गेली तर त्याचे पुरावे आपल्याला सादर करता येतात. तर ह्या गोष्टीसाठी आपल्याला लय गरजेचं आहे डॅश कॅमेरा. आणि आता राहिला प्रश्न, आता तुम्हाला तर समजून अजून बरेच साऱ्या गोष्टी आहे की ज्या गोष्टीपासून आपण संकटात सापडणार असेल तर वाचू शकतो, त्यासाठी डॅश कॅमेरा गरजेचा आहे. भरपूर गोष्टी आहे अशा. तर आता डॅश कॅमेरा तुम्ही म्हणशाल घ्यायचा कसा. आता तुम्हाला सोपं सांगतो, मी घेतलाय म्हणून सेम तोच घ्या असं नाही. डॅश कॅमेरा भरपूर आहे, काही कमी किमतीमध्ये पण आहेत. आता माझा जवळपास मी घेतला त्यावेळेस 14,000 रुपयाला होता.
3 कॅमेरे, फ्रंट, बॅक आणि आतला. फ्रंटचा 4K, पाठीमागला आणि आतला 1080p हा काहीतरी असं रिझोल्युशन असते. तर चांगली क्वालिटी म्हणजे आता तुम्ही बघतायच इंस्टाग्रामला वगैरे मी जे काही व्हिडिओ त्यातल्या टाकतोय, तर क्वालिटी चांगली आहे त्याची. त्याच्यापेक्षा भारी पण तुम्हाला जर घ्यायची असेल तर भरपूर 30-40 हजारापर्यंत पण आहे. पण ठीक आहे, मी समजू शकतो प्रत्येकाचं एवढं मोठं बजेट नसते, तर साधारण तुम्ही 10-12 हजार रुपयापर्यंत पण चांगले कॅमेरे भेटतात. आता माझा जो कॅमेरा आहे ना, तो फक्त आत्ता सध्या तरी गाडी ज्यावेळेस माझी स्विच ऑन राहतो ना, त्या टायमालाच तो चालू होतो. नाहीतर तो 24 तास पण चालू शकतो आहे. म्हणजे ज्यावेळेस गाडी आपण पार्किंगला लावतो त्या टायमाला पण चालू शकतो. त्याला एक हार्डवायर किट म्हणून असते, तर ते किट जरी आपण बसवलं ना तरी पण ते 24 तास त्याची रेकॉर्डिंग होऊ शकते. म्हणजे असे भरपूर फीचरवाले डॅश कॅमेरे मी करणार आहे आता. ते काय बोलतात आपलं हार्डवायर किट घेऊन येते काही दिवसात, ते फिटिंग करून घेणार आहे. जेणेकरून गाडी पार्किंगला असेल तरी कुठं समजा एखादा ठोकलं किंवा काही झालं तर त्या गोष्टीचं पण आपल्याकडं प्रूफ राहावं म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा तर घ्या, तुम्हाला जसं शक्य होईल तुम्ही तुमच्या बजेटनुसार. मी म्हणतो आज जर नाही जमलं ना घ्यायला तर रोजचे 100 रुपये जरी गोळा केले तर आपण येत्या 3 महिन्यात 2 महिन्यात पण डॅशकॅम घेऊ शकतो. कारण आज विचार करू आपण की काय होणार आहे 10,000 रुपये गुंतवून काय त्या डॅशकॅमचा, पण भविष्यात याचा भरपूर तुम्हाला फायदा होऊ शकतो. आता मला फायदा, आता मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. मला जास्त नाही बरं का, मी घेतला म्हणजे कशासाठी, एक सेफ्टी रिझन पण आहे आणि प्लस मी आता समजा ब्लॉग वगैरे शूट करतो किंवा हे असे रोडला इन्सिडेंट होतात, त्याच्यासाठी मला त्या कॅमेराचा वापर होतोय, त्यासाठी मी तो घेतला होता. पण त्याचा मी जी हे उदाहरणं दिली ना, त्या उदाहरणातलं एक जिवंत उदाहरण सांगतो मग तुम्हाला. काय झालं होतं, मला हिंजवडीवरून एअरपोर्टसाठी एक बुकिंग पडली होती आपल्या पुणे एअरपोर्टला. आणि ऑलरेडी काय झालं होतं, कस्टमरला लेट झालं होतं. कस्टमरला लेट झाल्यामुळं ते मला काय बोलले, त्यांनी आपण ज्यावेळेस लोहगावचा जो सर्कल आहे एअरपोर्ट का येताना, त्या सर्कलला येता येताच मला बोलले की माझा बोर्डिंग टाईम जवळपास कंप्लीट झालेलाच आहे, तर मला जास्त तुम्हाला पेमेंट करायला थांबता नाही येणार, तुम्ही मला फक्त नंबर सांगा तुमचा. आता तिथून काय रोड मोकळा होता, रात्रीचा टाईम असल्यामुळे गाडी पटकन आपली एअरपोर्टपर्यंत पोहोचते. तिथपर्यंतच आजपर्यंत मी त्यांना नंबर वगैरे सांगितला, तर ते बोलले मी गडबडीत तुम्हाला करतो पेमेंट. ठीक आहे, त्या व्यक्तीकडून त्यांना जाणून बुजून द्यायचं नसन किंवा काय असन प्रश्न त्यांचा, तो वेगळा विषय. आता एवढं काय खोलात मी त्यांना जाऊन विचारलं नाही. पण विषय असा झाला की एअरपोर्टला सोडल्यानंतर विश्वासाने मी त्यांना नंबर दिला, त्यांनी मिस कॉल दिला मला, त्यांना मी बोललो मी मला मिस कॉल द्या म्हणून. तर विश्वासाने मी त्यांच्यावर जो विश्वास ठेवला, तर त्यांनी विश्वासघात करायचा प्रयत्न करत होते. ते झाल्यानंतर तासभराने मी फोन केला त्यांना, म्हटलं आता हे बोर्डिंगचं काम वगैरे जर झालं तर नंतर करतील. पण तासभरानंतर पेमेंट आलं नाही म्हणून मी कॉल केला, तर माझे कॉल रिसिव्ह केले नाही, काय नाही, बऱ्याच गोष्टी झाल्या. 2 दिवस झालं असंच टाळाटाळ झाली. मी व्हॉट्सअपला मेसेज करीत होतो, रिप्लाय नाही, काय नाही काय नाही. आणि मग मी काय केलं, माझ्या गाडीत जो डॅशकॅम होता त्या डॅशकॅममधला तो फुटेज डाउनलोड केला आणि सरळ व्हॉट्सॲप केला त्यांना. खाली एवढंच म्हटलं, साहेब जर बुडवायचे असेल पैसे, किंमत जास्त नाही म्हटलं, 700 रुपये किंमत आहे माझी, फक्त 700 रुपयाची बुकिंग आहे. त्या बुकिंग 700 रुपयासाठी जर तुम्हाला तुमची इज्जत घालवायची असेल आणि पोलीस कंप्लेंट होऊन नसेल द्यायची, तर मला तुम्ही पैसे पाठवा. अक्षरशः खोट नाही सांगत, तो व्हिडिओ त्यांनी काहीतरी 2 तासानंतर बघितलं. 2 तासानंतर मला स्वतःहून फोन केला आणि मराठी माणूस होता आपला. दादा सॉरी चुकलं माझं, मी असं इथून पुढं कधी विचार पण नाही करणार. ठीक आहे, ते असं बोलले म्हणजे त्याचा अर्थ की त्यांना पैसे द्यायचेच नव्हते. पण डॅशकॅमचा फायदा मला तो झाला, त्यांनी मला त्यांना त्यांची चूक कळल्यानंतर 700 जागी त्यांनी मला 1,000 रुपये सेंड केले. मी त्यांना ते 300 रिटर्न देणार होतो, पण ठीक आहे, त्यांना एक त्यांची चूक लक्षात आली आणि मला जो त्रास झाला त्याच्यामुळं असं समजू की त्यांना पेनल्टी 300 रुपयाची, नाही तर मी त्यांना रिटर्न देऊन टाकले असते. जर समजा दुसरं काही रिझन असतं, समजा गडबडीत किंवा काय असन बुवा समजा वैयक्तिक कारणं, तर आपण त्यांना रिटर्न दिले असते. तर हा जिवंत उदाहरण हे माझ्यासोबत झालं होतं की आज माझे 700 रुपये वाचले, भविष्यात उद्या लाखो रुपये पण माझे वाचू शकतील त्या गोष्टीमुळं. तर मित्रांनो 100% तुम्ही घ्या. आणि जर समजा माझ्यासारखाच जर मी जो लावला आहे कॅमेरा तो जर तुम्हाला घ्यायचा असेल, तर माझी इंस्टाग्राम ID जी आहे अमोल मोडवे ब्लॉग म्हणून जे आहे माझं चॅनेल, त्या चॅनेलला हायलाईटमध्ये मी आहे ना त्या कॅमेऱ्याची लिंक टाकलेली आहे.
आणि जरी समजा हायलाईटला नसन तुम्हाला भेटली किंवा लिंक ओपन नसन होत, तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा, मी तुम्हाला ती लिंक सेंड करीन, किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. इंस्टाग्रामवरती माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, तरी आत्ता सांगतो 7744074584 7744074584 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला ती लिंक पाठवून. आणि आपले जे काही ड्रायव्हर भाऊ आहेत म्हणजे आपले परमिट लाईनमधले, तर त्यांच्यासाठी खास एक मी खतरनाक ऑफर ठेवली. ऑफर म्हणजे एक आपला माणूस म्हणून आता त्या लिंक थ्रू जर तुम्ही बुक केला, तर तो डॅश कॅम आल्यानंतर आपण एखाद्या दुकानात जरी गेलो तो इन्स्टॉल करायला, तरी जवळपास दुकानदार आपल्याकडून 500 रुपये घेतो. पण मी आपली माणसं आहे म्हणून खास तुम्हाला एक ऑफर देतो की तो डॅश कॅम जर समजा तुम्ही लिंकवरून मागवला, तर आल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला टाईम असेल, मी संध्याकाळच्या टायमिंगला तुम्हाला माहिती मी नाईटच करतो, डे जमत नाही. नाईटला एअरपोर्टला असते, संध्याकाळच्या टायमाला मला कॉल करा. एअरपोर्टला आले की मी तुम्हाला फ्री असतोय तिथं बराच वेळ, कारण संध्याकाळचा जो पीक हावर आहे तुम्हाला माहिती आहे. 7ला जरी गेलो आपण तर बुकिंग तिथून आपण 10-11लाच घेऊन निघतो, तर त्या टायमात बराच वेळ तिथं असतोय. तर तुम्ही घेऊन या, मी तुम्हाला स्वतः पूर्ण कॅमेराचा सेटअप इन्स्टॉल करून देईन, फक्त माझ्या लिंक थ्रू जर तुम्ही बुक केलं तरच. ठीक आहे, तसं काही नाही, बिंदास जरी केलं किंवा दुसरा जरी असेल सांगायचं, फक्त दुसरा जरी असेल तरी पण तुम्ही आले घेऊन, तर 100% तुम्हाला सहकार्य करणार मी. तर बघा, विचार करा, डॅशकॅम ह्या सगळ्या गोष्टींसाठी भरपूर गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही तो माझ्या थ्रू ऑर्डर करा किंवा दुकानात घ्या, किंवा तुमच्या ओळखीचा दुकानदार कोणी असेल, किंवा ऑनलाईन तुम्हाला वेगळा आवडला तर कोणताही घ्या, पण डॅशकॅम घ्या. तर धन्यवाद. आजच्या पुरता आपला एवढाच व्हिडिओ, मुद्दा फक्त डॅशकॅम प्रत्येकाने गाडीत लावा ह्यासाठीच व्हिडिओ आज केला होता. आणि इथून पुढे इंस्टाग्रामला तर आपले शॉर्ट व्हिडिओ असतातच, पण मी यूट्यूबला फोकस कमी केला होता. पण ज्या काय माहितीचे व्हिडिओ आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत राहणार आहे मी. तर आपल्या इंस्टाग्रामला अमोल मोडवे ब्लॉगला तुम्ही फॉलो करा, यूट्यूबच्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं फेसबुकचं पण आपलं अकाउंट आहे अमोल मोडवे नावाने, जो इंस्टाग्रामचा DP आहे तोच त्याच्यावरती आहे, तर त्याला पण तुम्ही फॉलो करा. कारण इंस्टाग्रामचे व्हिडिओ आपले जेवढे व्ह्यू होतील तेवढे तुमच्या कृपेने आपल्याला 1-2 रुपये, 4 रुपये, 5 रुपये, 10 रुपये असे डॉलर स्वरूपात वाढत वाढत जातील. आत्तापर्यंत फक्त $1.3 झालं आहे, भविष्यात ते वाढत राहतील, तुम्ही सपोर्ट केला चांगला तर. चला, धन्यवाद. जय शिवराय.